शहरातील मनमानी वृक्षतोडी विरोधात हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीनं महापालिकेसमोर अभिनव आंदोलन करण्यात आलं। धोकादायक झाडे आणि फांद्या तोडण्यासाठी वृक्ष समितीची परवानगी आवश्यक असतानाही नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। याच्या निषेधार्थ आज हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीने महापालिकेसमोर प्रतिकात्मक रक्तलांछित कत्तल केलेल्या झाडांचे मृतदेह दाखवत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांचा ठेका रद्द करावा, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि हा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला घ्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई म्हणाले, वृक्ष प्राधिकरण आहे आणि त्याची समिती कोल्हापूर शहरामध्ये एखादं धोकादायक झाड असेल, एखादा धोकादायक वृक्ष असेल तर त्या धोकादायक वृक्षासंदर्भात ती समिती महापालिकेला कळवत असते। मग त्या ठिकाणी असणारा ठेकेदार ज्यानं जे झाडं तोडायचे आहेत त्या ठेकेदारानं ते झाड जाऊन संबंधित झाड तोडायचं आहे। परंतु या उलट या ठेकेदाराचं असं काम चालू आहे या कोल्हापूरमध्ये की धोकादायक झाड राहिलं बाजूला किंवा ज्या झाडाच्या संदर्भात कंप्लेंट आली असते ती झाडं राहिली बाजूला, ज्या झाडांच्या बद्दल तक्रार आली असते ते झाड राहिलं बाजूला। या ठेकेदारांनी सरसकट सगळी झाडं तोडून फांद्या न तोडता बुंद्यापासून झाडं तोडण्याची अनेक उदाहरणं आहेत। अनेक ठिकाणी तर आता झाडांना कट मारून ठेवलेला आहे की भविष्यात काही दिवसामध्ये ती झाडं तोडली जाणार आहेत। आता महापालिकेचे पदाधिकारी म्हणतात की त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट केले, अमुक केले, तमुक केले। मग त्याला जर ब्लॅकलिस्ट केलं असेल तर प्राधिकरण करतंय काय? कारण त्यांच्याकडे ती झाडाची तक्रार केल्याशिवाय ते झाड तोडलं जातं कसं, हा आमचा प्रश्न आहे। एका बाजूला कोल्हापूर शहराचं वातावरण तापमान वाढत आहे। गेल्या उन्हाळ्यात तर अक्षरशः मागच्या परवाच्या उन्हाळ्यामध्ये 40च्या पर्यंत पारा गेला होता। असं असताना आपण कोल्हापूरचे वृक्षप्रेमी, अनेक पर्यावरणप्रेमी कोल्हापुरात झाडं लावतात, मात्र त्याच्या उलट हे ठेकेदार सरसकट झाडं आपलं वजनात माप बसावं यासाठी ती झाडं तोडायला लागलेत। आणि हे तोडूनच्या तोडून काही वखारींमध्ये ही झाडं आहेत, आम्हाला त्या वखारी सुद्धा माहीत आहेत। काही ठिकाणी ती झाडं कुठे गेलीत, ती कशा पद्धतीने गेलीत, आता CPR दाराचं उदाहरण आहे। आम्ही महापालिकेला भेटलो, महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींना पण बोललो, सर्व नगरसेवकांना बोललो। या संदर्भातल्या आजच्या असणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये आपण हा विषय लावून धरावा आणि हरित कोल्हापूर म्हणून आमची जी संकल्पना आहे ती हरित कोल्हापूर ही संकल्पना आपण राबवावी। आणि अशा पद्धतीने हा ठेकेदार जर का मनमानी करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि त्याच्यावरती फौजदारी सारखा गुन्हा दाखल व्हावा। त्याच्या पाठीशी असणारा पाठीरेखा कोण आहे, तो एवढा बेमूर्तपणे ऐकत नाही कुणाचं, महापालिकेचं जर ऐकत नसेल असा ठेकेदार तर त्याच्या पाठीशी असणारी शक्ती कोण आहे याचा पण महापालिकेने शोध घेतला पाहिजे। यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, सचिन ढगाल, श्रीकांत मनाई, दीपक पेरकर, संजय मागवेकर आदी उपस्थित होते।